सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं. लई वाईट वाटलं बघा. आम्ही मराठी लोक आरक्षण गहू, तांदूळ, जमीन, जायदाद यासाठी नव्हता हो मागत. आम्हाला आरक्षण पाहिजे होतं ते शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. पण सुप्रीम कोर्टाला असं का वाटलं की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही? त्याला एकदा खेडोपाडी येऊन बघ म्हणावं. अहो खेडोपाडी सोडा, शहरात सुद्धा एखाद्याचा बाप मेलेला असते आणि ती माता माऊली लोकांचे धुणे भांडे करती आणि आपल्या पोराला शाळा शिकवते. उपाशी पोटी झोपती ओ माऊली, स्वतःच्या जीवाला सोय खात नाही का, नवीन साडी घेत नाही, फाटलेल्या साडीला गाठी मारू मारून निसती का, तर तिच्या लेकराला शाळेला पुस्तकासाठी पैसे कमी पडते आणि बिचारी इतक्या कष्टानं त्याचं शिक्षण पूर्ण करते. आणि ती लेकरू शिकतंय बर का, 80-90% मार्क घेतय. आणि नोकरीसाठी जेव्हा फॉर्म भरायला जातंय तेव्हा तिथं कुणीतरी आरक्षण वालं नोकरीला लागतंय, 40-50% वालं, आणि याला 80-90% असून सुद्धा नोकरीला घेत नाहीत का, तर हा मराठ्याचा पोरगा आहे, ह्याला आरक्षण नाही. मग हा बिचारा काय करणार? याचा शिक्षणावरचाच विश्वास उडतो आणि मनातलंय खचतो बर का तो, कारण त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईची खूप तारंबळ झालेली असती शाळा शिकवताना. त्याच्या मनात एकच प्रश्न पडतो की आता घरी जाऊन आईला काय सांगू. मग त्याला दुसरा पर्याय काय असतो? आत्महत्या, कारण आईनं सगळं आयुष्य घातलेलं असते त्याच्या शिक्षणासाठी. मग आमचे मराठीचे पोरं करतात काय? एकतर व्यसनाच्या आरी जातात, नाहीतर आत्महत्या. अहो यामुळे तर आमच्या मराठीच्या कित्येक पोरांच्या जिंदग्यात बरबाद होतात. म्हणून मी सुप्रीम कोर्टाला हात जोडून विनंती करतो, जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला, फक्त आम्हाला शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्या, हीच हात जोडून विनंती.